नमस्कार सर्वांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहायला डोकेदुखीची समस्या होऊ शकते. 2. कायम थकवा येत असल्यास दालचिनी पावडरमध्ये मध मिसळून सेवन केल्यास फरक पडतो. 3. रात्री झोपताना भाजलेले चणे म्हणजे फुटाणे खाऊन त्यावर 1 ग्लास कोमट दूध पिल्याने दम्यापासून आराम मिळतो. 4. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील मांसपेशी कमजोर होतात. 5. गरम गरम चपातीसोबत दही खाल्ल्यास पोटाचे विकार होतात. 6. अंघोळ करण्यापूर्वी लघवी येत असेल तर हे कमजोर पोटाचे लक्षण आहे. 7. हाताला खूप घाम येत असेल तर जिरं पाण्यामध्ये उकळून ते पाणी थंड झाल्यावर प्यावे, याने फरक पडतो. 8. तुम्ही जर जिमला जात असेल तर आठवड्यातून 1 दिवस आराम करावा, यामुळे शरीराची ताकद वाढते आणि शरीरावर ताण येणार नाही. 9. दररोज 1 तुळशीचे पान खाल्ल्यास कॅन्सर रोगापासून वाचू शकतो. 10. मासे खात असाल तर चुकूनही त्यानंतर दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका. असे केल्यास शरीरावर पांढरे डाग व कोड फुटू शकतात. 11. तळहात खूप थंड लागत असेल तर शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे. 12. दररोज दही खाल्ल्यास युरिन इन्फेक्शन होत नाही. 13. घसा खवखवत असेल तर गुळाचा खडा खावा, याने आराम मिळतो. 14. पाणी एकाच घोटामध्ये पीत असेल तर छातीमध्ये दुखू शकते, त्यामुळे पाणी हळूहळू प्यावे. 15. पोटाचे विकार होऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा तरी मसूर डाळ खावी. 16. अद्रकचा थोडासा तुकडा घेऊन त्यावर काळे मीठ लावून ते हळूहळू चाटून खावे, याने पोटातील गॅस कमी होतो. 17. 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ दात घासू नये, यामुळे दाताची इनेमल खराब होते. 18. चेहऱ्यावर कधीही डायरेक्ट लिंबाचा रस लावू नये, यामुळे चेहरा खराब होऊ शकतो. 19. दररोज गॅस, अपचन, ॲसिडिटीची समस्या होत असल्यास कोरफडचा रस नियमित घ्यावा. 20. तोंडामध्ये पाणी भरून आंघोळ केल्यास सर्दी होत नाही. 21. प्रेग्नन्सीमध्ये घाबरल्यासारखं होत असल्यास बोटामध्ये चांदीची अंगठी घालावी. 22. प्रेग्नन्सीमध्ये गर्भात बाळ असताना संत्री खावी, यामुळे बाळाचा रंग गोरा होण्यास मदत होतो, पण संत्री 1 किंवा 2 खावी, त्यावरती खाऊ नये. 23. निरोगी आरोग्यासाठी जेवण करताना पांढऱ्या मिठाऐवजी सेंधव मिठाचा वापर करावा. 24. काळा चहा करताना त्यामध्ये तुळशीची पाने टाकून चहा करावा, शरीरासाठी खूप फायदेशीर असते. 25. छातीमध्ये कफ झाला असेल तर मध व भाजलेला ओवा घेऊन चाटावा. 26. आंबा खाल्ल्यानंतर कधीही हिरवी मिरची खाऊ नये आणि आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. 27. रात्री झोपताना अर्धा चमचा बडीशेप पावडर कोमट दुधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत पिल्याने शरीरातील सर्व वेदना दूर होतात. 28. दररोज ताक पिल्याने लठ्ठपणा कमी होतो, तसेच शरीरावर अतिरिक्त वाढलेली चरबी देखील कमी होते. 29. खूप जास्त तिखट खाल्ल्याने मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. 30. मासिक पाळीमध्ये खूप त्रास होत असेल तर खजूरचे सेवन जरूर करावे. 31. जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास केस कुमकुवत होतात आणि केस तुटू लागतात, त्यामुळे टक्कलही पडू शकते, त्यामुळे केस जास्त गरम पाण्याने धुवू नये. 32. ॲसिडिटीमुळे घाबरल्यासारखं होत असल्यास 1 चमचा जिरे घेऊन चावून खावे. 33. चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडू नये, यासाठी रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करून झोपावा. 34. पायाचा टाचा दुखत असल्यास शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे असे समजावे. 35. दाढ दुखत असल्यास लवंग खावी. 36. दात घासण्याचा ब्रश हा 3 महिने वापरावा, त्याच्यावरती वापरू नये. ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. धन्यवाद.